नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरी होनराव. आज आपण संबंधी या पेपरचा खेळ सिद्धांत अभ्यासणार आहोत. तर या खेळ सिद्धांतामध्ये MCQ कशा प्रमाणे येतील, वस्तुनिष्ठ प्रश्न कसे तयार होतील, या सर्व गोष्टी आपण त्याची आपल्याला एक गाईडलाईन येते. तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची दृष्टिकोन हे जे दुसरे प्रकरण आहे ते अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. आणि हे प्रकरण आपण आता जर आपला बेस पक्का झाला, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हा जो विषय आहे आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे की आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, एकापेक्षा अधिक राष्ट्रांच्या संबंधांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होतो. पण पहिल्या महायुद्धानंतर आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यास विषय एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून पुढे आला. हे आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती पाहत असताना. आणि मग आंतरराष्ट्रीय संबंधाच्या या अभ्यास विषयाचा अभ्यास कशा कशा पद्धतीने केला पाहिजे यासाठी म्हणून काही वेगवेगळी नवीन दृष्टिकोन पुढे आली. त्यामध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमाला आहे म्हणून ऐतिहासिक दृष्टिकोन पाहिला, आदर्शवादी दृष्टिकोन, त्याच्यानंतर निर्णय निर्मिती दृष्टिकोन जो आहे की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जास्तीत जास्त पार्टिसिपेट कोण होतात, तर जे निर्णय निर्मितीमध्ये पुढे असतात तेच अधिक सहभागी होतात. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये जी आहेत त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा, राष्ट्रप्रमुख, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. कारण ते नेतृत्व कसं आहे, त्यांची जडणघडण कशी झालेली आहे, ते निर्णय कशा पद्धतीने घेतात, त्यांच्यावर कुठल्या कुठल्या आयडिओलॉजीचा प्रभाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी धोरण निश्चितीमध्ये परिणामकारक ठरत असतात. आणि म्हणून निर्णय निर्मिती सिद्धांतामध्ये आपण हे अभ्यासलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता जो आपण तिसरा दृष्टिकोन जो पाहणार आहोत तो गेम थेअरीचा आहे. आणि ही जी गेम थेअरी आहे, हा जो खेळ सिद्धांत आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की जगातलं कुठलंही राष्ट्र कुठल्याही राष्ट्राचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र असत नाही. तर त्यांचे संबंध हे काळानुरूप बदलत असतात. कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही. तर हे परिस्थितीनुसार सतत बदलत असते. आणि म्हणून आपल्याला हा अभ्यास करावा लागत असतो की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कोणी कोणाचं हे नाही, तेव्हा या डिसिजन मेकिंग प्रोसेस मधल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना या सगळ्या प्रक्रियेकडे एक प्रकारचा गेम म्हणून पाहिलं पाहिजे. कारण गेम मध्ये, खेळामध्ये काय असते, एकाचा विजय हा दुसऱ्याचा पराभव असतो. तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एका राष्ट्राचं हित हे दुसऱ्या राष्ट्राचं अहित ठरत असते. एक राष्ट्राचा विजय हा दुसऱ्या राष्ट्राचा पराजय ठरत असतो. आणि म्हणून या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागत असतात. तर खेळ सिद्धांताची प्रस्तावना लिहित असताना आपण हे पाहिलं पाहिजे. प्रस्तावना काय आहे तर हे बघा, इकडे लक्ष द्या. आंतरराष्ट्रीय संबंधात गेल्या 5 दशकात जे अत्याधुनिक सिद्धांत वापरले गेले त्यापैकी खेळ सिद्धांत हा एक आहे. हे अशा पद्धतीने आपण प्रस्तावनेची सुरुवात केली पाहिजे उत्तराच्या, की आधुनिक सिद्धांतामध्ये हा सिद्धांत कसा महत्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची सुरुवात ही गेल्या 5 दशकापासून झालेली आहे. म्हणजे हा सिद्धांत जर 70च्या दशकात आला असेल तर अशी ती मांडणी आहे. ती आपण पहिल्या वाक्यामध्ये सांगितलेली आहे. खेळ सिद्धांताचा वापर सर्वप्रथम गणित या विषयामध्ये झाला. सन 1940च्या दशकात प्रसिद्ध ऑस्ट्रियन गणितज्ञ वॉन न्यूमन, आता हे वॉन न्यूमन नाव लक्षात असलं पाहिजे. वॉन न्यूमन आणि मार्जेस्टेन या दोघांनी खेळ सिद्धांताचा वापर केलेला आहे. आता हे वाक्य जे आहे हे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. सन 1940च्या दशकात, तर कधी विचारलं तर 1940 सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि ही दोन विचारवंत कुठल्या देशातली आहेत तर ती ऑस्ट्रेलियन आहेत, म्हणून हेही लक्षात असलं पाहिजे. कारण MCQ मध्ये हे 3 जागा रिकाम्या ठेवून प्रश्न विचारला जातो. वाक्य हे एकच असते पण कुठलाही एक शब्द गाळला जाऊ शकतो.
ही कुठल्या विषयाची आहेत? अभ्यासक गणितज्ञ आहेत आणि या गणितज्ञांनी सर्वप्रथम खेळ सिद्धांताचा वापर केलेला आहे. आज अनेक सामाजिक शास्त्रामधून हा सिद्धांत वापरला जात आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये खेळ सिद्धांताचा वापर करणाऱ्यांमध्ये आता पहिला ऑब्जेक्टिव्ह असा विचारला जातो की खेळ सिद्धांताचा वापर सर्वप्रथम डॅश डॅश विषयात झाला, तर सर्वप्रथम गणित विषयामध्ये झाला हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग खाली पर्यायामध्ये पर्याय ए गणित असेल, पर्याय बी राज्यशास्त्र असेल, पर्याय सी आंतरराष्ट्रीय संबंध असेल, पर्याय डी भौतिकशास्त्र वगैरे असेल, म्हणजे अशी पर्याय असतील. त्याच्यातला आपल्याला अचूक पर्याय गणित हे निवडता आलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असेल की या सिद्धांताचा वापर डॅश डॅश दशकामध्ये ऑस्ट्रेलियन गणितज्ञ वॉन न्यूमन आणि मार्जेस्टेन यांनी केला. तर खाली मग 1940, 1950, 1960, 1970 असं दिलेलं असेल तर आपल्याला अचूक पर्याय 1940 हा निवडावा लागेल. त्याच्यानंतर याच वाक्यावर अजून प्रश्न कसा विचारला जाईल तर तो असा विचारला जाईल की 1940च्या दशकामध्ये गणितज्ञ वॉन न्यूमन आणि मार्जेस्टेन यांनी खेळ सिद्धांताचा वापर केला, ते डॅश डॅश राष्ट्रातील होते. मग तिथं आपल्याला हे ऑस्ट्रेलियन लक्षात असलं पाहिजे. पर्यायामध्ये इंग्लंड, फ्रेंच, अमेरिकन अशी अ ब क ड पर्याय दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये मग कुठला तरी एक पर्याय ऑस्ट्रेलियन असेल त्याला आपल्याला टिक करावं लागेल. हाच प्रश्न पुन्हा असा विचारला जाईल की खेळ सिद्धांताचा सर्वप्रथम वापर करणारे गणितज्ञ डॅश डॅश आहेत. मग त्याच्यामध्ये ही नावं दिलेली असतील, पर्यायामध्ये दोन्ही दिले असतील तर दोन्ही नावं आहेत त्याला टिक करावं लागेल, किंवा एखादं दिलेलं असेल आणि बाकी 3 नावं ही आपल्या विचारवंतातली कुठलीही दिलेली असतील. मॉर्गेनथॉ, E.H. कार, सबाइन, मार्क्स अशी नावं दिलेली असतील आणि वॉन न्यूमन ही एक नाव दिलेलं असेल आणि मग आपल्याला वॉन न्यूमनला राईट करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाकडे पाहता येते. मग एखाद्या वेळेस MCQ विचारताना हे सगळं बदलून विचारायचं ठरलं ते विचारतात की खेळ सिद्धांताचा गणित या विषयामध्ये अभ्यास करणारी गणितज्ञ किती होती? तर ती ही 2 आहेत, 2 नावं आहेत, वॉन न्यूमन आणि मार्जेस्टेन. मग आपल्याला पर्यायामध्ये 1, 2, 3, 4 असं दिलेलं असेल तर त्याच्यापैकी आपल्याला 2 ला टिक करावं लागेल. म्हणजे अति सोपा प्रश्न विचारायचा असेल तर असा प्रश्न विचारला जाईल, अवघड प्रश्न विचारायचा असेल तर ही दोन्ही नावं विचारली जातील. म्हणजे अशा पद्धतीने एकाच वाक्याला म्हणजे अशा पद्धतीने आपण हे अभ्यास करत असताना सिद्धांताचा अभ्यास करायचा आणि ही वाक्य बाजूला लिहून ठेवायची आणि त्याच्यावर किती प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं जर आपण लॉजिक लावत गेलो तर आपल्याला 1, 2, 3, 4 अशी उत्तरं सापडत जातात. त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य पहा. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये खेळ सिद्धांताचा वापर करणाऱ्यांमध्ये मार्टिन शुबिन, मोर्टन कपलान, थॉमस सेलिंग इत्यादी अभ्यासकांचा समावेश होतो. आता हे सुद्धा वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये खेळ सिद्धांताचा वापर करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणती अभ्यासक आहेत? मग खाली दिलेलं असते 1, 2, 3. मार्टिन शुबिन 1 ला असेल, नंबर 2 ला असेल मार्टिन कपलान, नंबर 3 ला असेल थॉमस सेबिंग आणि योग्य पर्याय ओळखा असं वाक्य असेल. मग खाली असेल पर्याय ए मध्ये 1 व 2, पर्याय बी मध्ये असेल 2 व 3, पर्याय सी मध्ये असेल 3 व 1 आणि पर्याय डी मध्ये असेल वरील सर्व. आणि मग आपल्याला पर्याय डी ला राईट मारावं लागेल, कारण आंतरराष्ट्रीय संबंधात खेळ सिद्धांताचा वापर करणाऱ्यांमध्ये ही तिघांची नावं आहेत आणि मग ती 1, 2, 3 मध्ये विचारले जातील. किंवा मग आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये खेळ सिद्धांताचा वापर करणाऱ्यांमध्ये किती अभ्यासक होती? तर ही 3 नावं आहेत, 3 अभ्यासक होती असं आपल्याला सांगावं लागेल. कोणती कोणती होती म्हटलं तर ही 3 नावं पैकी एखादं नाव पर्यायामध्ये असेल तर त्या नावाला आपल्याला टिक मारावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न अनेक अंगाने आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाऊ शकतो. खेळ सिद्धांताचा संबंध हा प्रामुख्याने परराष्ट्र धोरण, निर्णय निर्मिती प्रक्रियेच्या विश्लेषणाशी आहे. आता खेळ सिद्धांताचा संबंध हा प्रामुख्याने
परराष्ट्र धोरण निर्णय निर्मितीच्या विश्लेषणाशी संबंधित आहे. आलं लक्षात? तर या वाक्यावर काय प्रश्न होतो? तर खेळ सिद्धांताचा संबंध प्रामुख्याने परराष्ट्र धोरणाच्या हे निर्णय निर्मिती प्रक्रिया एवढी जागा गाळली जाईल विश्लेषणाशी आहे असं विचारलं. आणि मग पर्यायामध्ये दिल्या जाईल की निर्णय निर्मिती प्रक्रियेच्या, व्यवस्थावादी प्रक्रियेच्या, संरचनावादी प्रक्रियेच्या अशा पद्धतीचे पर्याय दिले जातील किंवा यापैकी नाही असा एका पर्याय असेल. त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय निर्मिती प्रक्रियेच्या विश्लेषणाशी संबंधित आहे हे उत्तर टिक करावं लागेल. आलं लक्षात? पुढं या सिद्धांताचे पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय राजकारणाला सत्ता प्राप्तीसाठी आणि राष्ट्रहिताच्या जपवणुकीसाठी राष्ट्रांमध्ये चाललेला खेळ मानतात. जे आंतरराष्ट्रीय राजकारणाला सत्ता प्राप्तीसाठी आणि राष्ट्रहिताच्या जपवणुकीसाठी राष्ट्रांमध्ये चाललेला खेळ मानतात. तर हे सुद्धा गायब केले जाऊ शकते की खेळ सिद्धांताचे पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय राजकारणाला सत्ता प्राप्तीसाठी आणि राष्ट्रहिताच्या जपवणुकीसाठी राष्ट्रामध्ये चाललेला डॅश डॅश मानतात. ह्या खेळला गोल केला जाईल, हे गाळून टाकलं जाईल आणि मग पर्यायामध्ये दिल्या जाईल. पर्याय अ खेळ, पर्याय ब सत्ता, पर्याय क प्रभाव, पर्याय ड अधिमान्यता अशी संकल्पना दिल्या जातील. मग त्याच्यामध्ये आपल्याला खेळ मानतात हे लिहावं लागेल. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता प्रमुखांनी जर ह्या सगळ्या राष्ट्रांमधल्या घडामोडीला खेळ म्हणून बघितलं नाही, कायमचा शत्रू म्हणून जर पाहायला सुरुवात केली तर काय होते? त्याच्यावर तसाच इफेक्ट होतो. एखादं राष्ट्र आपला कायमचा शत्रू आहे असं त्याला वाटायला लागते आणि ते अधिक काळ त्या राष्ट्राचा डूक धरून बसू शकते. आणि मग असा व्यक्ती अशा पद्धतीचा राष्ट्रप्रमुख जो आहे तो मनोरुग्ण होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. आणि म्हणून मग आपण हे समजून घेतलं पाहिजे. आता पुढे बघा, या सिद्धांताचे पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय राजकारणाला सत्ता प्राप्तीसाठी आणि राष्ट्रीय हितसंबंधाच्या जपवणुकीसाठी राष्ट्रामध्ये चाललेला खेळ मानतात. हे आपण घेतलं. इतर खेळामध्ये खेळाडू जसे प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी रणनीती आखतात, अशाच प्रकारची रणनीती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रे आपल्या अधिकाधिक फायद्यासाठी आखतात. तर याच्यावरही प्रश्न ते विचारू शकतात की प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी राष्ट्र कशा पद्धतीची रणनीती आखतात. जे खेळाडू ज्या पद्धतीने रणनीती आखतो, आपण क्रिकेटचा खेळ यासाठी उदाहरण घेतला होता मागच्या तासात, मी हे सांगितलं होतं की बॉलिंग करणाऱ्यांचा हेतू हा विकेट पाडणे हा असतो आणि बॅटिंग करणाऱ्यांचा हेतू हा शॉट मारणे हा असतो. आणि अशा पद्धतीने या ह्याच्याकडे आपण खेळ म्हणून जर पाहायला लागलो तर त्याला वेगवेगळी रणनीती आखावी लागते. कॅप्टन फिल्डरला वेगवेगळ्या ठिकाणी उभा करत असतो, बॉलर वेगवेगळ्या पद्धतीने बॉल टाकत असतो, त्याला आपण यॉर्कर बॉल म्हणतो, स्पिन बॉल म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीचे बॉल टाकून तो त्याच्या बॅटला हुलकावणी देतो आणि त्याची विकेट काढण्याचा प्रयत्न करत असतो सातत्याने. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीची रणनीती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा प्रत्येक राष्ट्र आपल्या अधिकाधिक फायद्यासाठी हे करत असते. आणि म्हणून त्याचे विश्लेषण खेळ सिद्धांतामध्ये केले जाते. राष्ट्रामध्ये जी क्रिया प्रतिक्रिया होते, या क्रिया प्रतिक्रियाचं विश्लेषण खेळ सिद्धांतामध्ये केलं जात असते. या विश्लेषणावरून एखाद्या राष्ट्राचे विशिष्ट प्रकारची रणनीती आखली तर त्याचे परिणाम काय होतील याचे सांख्यिकीय मोजमाप खेळ सिद्धांताद्वारे करण्याचा प्रयत्न केला जातो. जे रणनीती आखल्यानंतर त्याचे काय परिणाम होईल याचा सांख्यिकी आलेख मांडून, कारण टेबल दिला जातो किती रन पडले तर किती काय होते, किती रनवर विजय आहे, किंवा विकेट पडली तर टीम हारू शकते. हे जसं क्रिकेटच्या सांख्यिकी टेबलवर मांडल्या जाते तशा पद्धतीने राष्ट्राला सुद्धा अशा पद्धतीचे गुण ते देत असतात. आणि म्हणून हा सिद्धांत अशा पद्धतीचा प्रयत्न करतो. या सिद्धांताचा वापर संरक्षण क्षेत्रामध्ये रणनीती आखण्यासाठी विशेष करून केला जातो.
तर हे वाक्य परीक्षेसाठी विचारला जाऊ शकते की खेळ सिद्धांताचा वापर संरक्षण क्षेत्रात डॅश डॅश साठी विशेष करून केला जातो. रणनीती आखण्यासाठी केला जातो. हा रणनीती शब्द गाळला जातो. डॅश डॅश आखण्यासाठी केला जातो. रणनीती आखण्यासाठी केला जातो. मग तो पर्यायामध्ये वेगवेगळे पर्याय दिले असतात. आपल्याला हा रणनीती पर्याय निवडावा लागेल आणि रणनीतीला राईट मारावा लागेल. आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने प्रश्न विचारले जातात. तर आपण ऑब्जेक्टिव्ह साठी अशा पद्धतीने तयार असलं पाहिजे. आता कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणली, आपल्याला जर करिअर करायचं असेल तर स्पर्धा परीक्षेला तर अनलिमिटेड सिलेबस असतो. आपल्याला तर 4 प्रकरण आहेत. एका प्रकरणामध्ये 3च सिद्धांत आहेत, 3 सब टॉपिक आहेत. तर त्या टॉपिकवर आपण जर एक 20 25 50 प्रश्न काढून ठेवली आणि आपण लॉजिक लावायला शिकलो तर आपल्याला एक प्रश्न किती अंगाने विचारला जाऊ शकतो याची जर आपल्याला कल्पना आली तर आपणच प्रश्न काढायला लागतो. आणि मग परीक्षक कितीही हुशार असला, कितीही आलटून पालटून प्रश्न विचारायला ठरवला तरी त्या प्रश्नाची अचूक उत्तर आपल्याला देता येऊ शकतात. आलं का लक्षात? त्याच्यानंतर आहे खेळ सिद्धांताची आधारभूत तत्वे. तर खेळ सिद्धांताची आधारभूत तत्वे अ ब क ड ई अशी 1 2 3 4 5 दिलेली आहेत. तर खेळ सिद्धांताची आधारभूत तत्वे आहेत. तर इथं वाक्य आहे खेळ सिद्धांताची आधारभूत तत्वे 5 आहेत. किती आहेत? 5 आहेत. प्रश्न असतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये खेळ सिद्धांताची आधारभूत तत्वे किती आहेत असं असतो किंवा डॅश डॅश आहेत. मग खाली पर्याय मध्ये दिलेला असते. पर्याय ए 2 आहेत, पर्याय बी 3 आहेत, पर्याय सी 4 आहेत आणि पर्याय डी 5 आहेत. तर आपल्याला याचं उत्तर पर्याय डी असं राईट मारावं लागत असते. म्हणजे कुठेही काय ऑब्जेक्टिव्ह होऊ शकतो. आता हा अत्यंत सोपा ऑब्जेक्टिव्ह आहे. अत्यंत कमीत कमी म्हणजे परीक्षेमध्ये सर्वसामान्यपणे विद्यार्थी पास झाले पाहिजेत म्हणून अशी प्रश्न काही असतात आणि काही प्रश्न ही काठिण्य पातळी तपासण्यासाठी म्हणून मोठ्या अवघड स्वरूपाचे विचारले जातात. आता हा सोपा प्रश्न किती आधारभूत तत्वे आहेत? 5 आधारभूत तत्वे आहेत हा होतो. त्याच्यानंतर पहिलं तत्व आहे ते दिले. पहिलं तत्व आहे प्रतिस्पर्ध्यामधील संघर्ष अटळ असतो. एकाच्या होणाऱ्या नुकसानीत दुसऱ्याचा फायदा निश्चित असतो. दुसरं तत्व आहे प्रत्येक खेळाची विशिष्ट नियमावली असते. त्यानुसार खेळ झाला तरच त्याचा निकाल लागतो. तर याच्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह केला जाऊ शकतो. प्रत्येक खेळाची विशिष्ट डॅश डॅश असते. काय असते? तर नियमावली असते. हे नियमावली शब्द गाळला जाऊ शकतो. त्यानुसार खेळ झाला तरच डॅश डॅश लागतो. काय लागतो? निकाल लागतो. अन्यथा मॅच ड्रॉ होते. म्हणजे ह्याच्यावर सुद्धा आपल्याला 2 ऑब्जेक्टिव्ह तयार करता येतात. तर ही आपण लक्षपूर्वक वाचलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह काढून ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतरचं तिसरं तत्व आहे प्रतिस्पर्धी परस्पराच्या गुणदोषाची सखोल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. आता ह्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह तयार करता येते. म्हणजे खेळ सिद्धांतामध्ये प्रतिस्पर्धी परस्पराच्या डॅश डॅशची सखोल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. गुणदोषाची एक पर्याय असेल गुणदोष, ब पर्याय असेल गुण, सी पर्याय असेल दोष, डी पर्याय असेल यापैकी नाही आणि मग आपल्याला गुणदोषाची या पर्यायाला राईट मारावा लागेल. त्याच्यानंतरचं तत्व आहे या माहितीच्या आधारावर रणनीती डावपेच ठरतात. डावपेच ठरविताना अधिक फायदा कसा मिळविता येईल याचा विचार केला जातो. आता हे रणनीती ठरवताना काय आहे त्याचा हेतू? अधिक फायदा मिळवणे हा त्याचा हेतू आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह केला जातो की खेळ सिद्धांतामध्ये डावपेचांची आखणी केली जाते आणि ही डावपेच आखताना डॅश डॅश उद्दिष्ट ठेवल्या जाते. मग अधिक फायदा हे त्याचं उद्दिष्ट असते. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतरचा शेवटचं तत्व आहे रणनीतीचे विश्लेषण केले जाते आणि परिणामाचा अंदाज बांधला जातो. परिणामाचा अंदाज बांधला जातो. कशाचा अंदाज बांधला जातो? खेळ सिद्धांतामध्ये रणनीतीचे विश्लेषण केले जाते
आणि डॅश डॅशचा अंदाज बांधला जातो. हे परिणाम शब्द गाळल्या जाईल आणि हे कुठल्या तरी पर्यायामध्ये टाकलेला असेल आणि मग बाकी 3 पर्याय याला सुसंगत अशी दिलेली असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला हा परिणामाचा पर्यायाला राईट मारावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळ्या ऑब्जेक्टिव्हच्या जवळ जाऊ शकतो. तर आज आपण खेळ सिद्धांताची प्रस्तावना आणि खेळ सिद्धांताची आधारभूत तत्वे यावर साधारणतः 10-15 ऑब्जेक्टिव्ह पाहिलेली आहेत. ती तुम्ही वेगळी लिहून काढलेली असाल. ती लिहून काढलेली ऑब्जेक्टिव्ह आपल्या ग्रुपवर टाका, शेअर करा किंवा पर्सनल ग्रुप व्हॉट्सअपवर टाका. मी ते पाहीन आणि अशा पद्धतीने आपण अभ्यास करत करत पुढे जाऊ. तुम्ही केला नाही तर पुन्हा आपल्याला ती करावी लागणार आहे. पण या अभ्यासामध्ये तुम्ही पार्टिसिपेट झालं पाहिजे हे अधिक महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही ते कराल अशी अपेक्षा करतो आणि आज आपण इथंच थांबू. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.